नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पहिला दिवस पार पडला आणि वेगवेगळ्या घडामोडी घडत गेल्या. आजच्या संपूर्ण दिवसाच्या घडामोडींचा जर सार किंवा अन्वयार्थ काढायचा तर तो एका वाक्यात असा काढता येईल की मी हिरो होईन किंवा कदाचित मी हुतात्मा होईन, पण व्हिलन मात्र तुम्हीच असाल. असं म्हणण्याचं कारण काय आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. बघा, आज जेव्हा मनोज जरांगे त्यांच्या समर्थकांसह आझाद मैदानावरती पोहोचले, सकाळी 10 वाजता त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि पहिलं जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांचा जो सूर होता तो सूर सुरुवातीला सहकार्याचा होता. पोलिसांनी आम्हाला इथपर्यंत येऊ दिलं, त्याबद्दल आभार मानले आणि शांततेमध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत. सगळ्या सहकार्याने आवाहन केलं की तुम्ही सगळे नियम पाळायचे आहेत. आणि त्यानंतर मात्र जसा दिवस बदलत गेला, कुठंतरी सुरुवातीला नाराजी होती की एकच दिवस मला आंदोलन करायला मिळते, मी काय हटणार नाही आहे. पण एक दिवसाची अजून एक मुदत मिळाली, वातावरण थोडंसं बदललं. पण त्या दरम्यान काय घडामोडी घडल्या त्या पण आपण बघूयात. सुरुवातीला फडणवीसांनी जे विधान केलं होतं की हे आंदोलन जे आहे ते त्याच्या पाठीमागं रसद कोणाची आम्हाला माहिती आहे, कोणाचा खांदा आहे, कोणाची बंदूक आहे, सामग्री कोण पुरवते, त्याचं उत्तर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी दिलं. आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये सांगितलं की युतीमध्येच घमासान आहे फडणवीस, त्यामुळे बघा खांदा कोणाचा आहे आणि बंदूक कोणाची. त्याच्यानंतर हे सगळे नेते जे होते महत्त्वाचे ते बोलले, पण ते वेगवेगळे बोलले, एकत्रित काही पत्रकार परिषद घेतली नाही. शिंदे आले आणि शिंदेनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं की हे जे आरक्षण आहे ते मीच दिलं, ते आम्ही नाही म्हणाले. आणि ठाकरेंनी कसं घालवलं होतं असं ते म्हणाले. त्यानंतरही अजित पवार आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांचे जे आमदार आहेत ते भेटून जात होते, त्यांचा पाठिंबा जे आहे ते देत होते. नंतर फडणवीस पुन्हा दुपारी आले आणि त्यावेळी मात्र त्यांनी काही महत्त्वाची विधानं केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला त्यांनीही सांगितलं की हे सगळं कोर्टाच्या आदेशानुसार चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये शासनाचा तसा काही फार सहभाग नाही आहे, पण प्रशासन म्हणून शासन म्हणून आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करत आहोत. आणि मनोज जरांगे पाटील यांचेही त्यांनी आभार मानले की ते सुद्धा शांततेने हे सगळं आंदोलन करत आहेत. त्यांच्या सहकार्यानं पण त्यांनी आवाहन केलेलं आहे, आम्ही पण त्याच मताचे आहोत. पण हे सांगता सांगता पुन्हा एकदा फडणवीस यांनी असं विधान केलं की हे दोन समाजामध्ये कोणीतरी भांडण लावू पाहते, जे होणार नाही. म्हणजे एकीकडं ते ओबीसी आरक्षण जे आहे ते आम्ही देणार नाही मराठ्यांना, किंवा आत्ता जे आरक्षण आहे ते आम्हीच दिलेलं आहे, आम्ही काय काय केलं याचा त्यांनी पाढा पण वाचलेला आहे. पण कुठंतरी ते क्लिअर होते की आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळं सुरुवातीपासून ते म्हणतात की आंदोलन कशासाठी चालले माहीत नाही, पण आम्ही सामाजिक चष्म्यामधून बघू आणि चर्चेद्वारे काय तोडगा निघतो ते बघू. आणि त्याच्यानंतर जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी संध्याकाळी म्हणजे आंदोलनाची मुदत संपता भाषण केलं, तेव्हा मात्र त्यांचा जो सूर आहे तो बदलताना दिसला. त्याचं कारण असं झालं की दरम्यानच्या काळामध्ये अशा बातम्या आल्या किंवा असं त्यांच्या कानावरती आलं की खाऊ गल्ल्या बंद केल्या, चहाची दुकानं बंद केली, अनेक मराठा बांधवांना जेवायला मिळालं नाही, किंवा त्यांच्या शौचाची प्रातर्विधीची सोय जी आहे ती पण झाली नाही. त्यामुळं कुठंतरी हे सगळं सरकारच करतंय. बघा, सरकार एकीकडे असं म्हणतंय, आम्ही सुद्धा म्हणतोय की सहकार्य करू, पण सरकार कशी आमची कोंडी करते आहे हे त्यांनी सांगितलं. आणि हे सांगताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस त्यांच्या टार्गेटवरती आले. सगळ्या पक्षांची नावं त्यांनी घेतली, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, पण भाजपचं नाव न घेता त्यांनी बेशरम असा शब्द वापरला, म्हणजे बेशरमाचा पक्ष किंवा असं त्यांनी म्हटलं. आणि हे करताना त्यांनी जे फडणवीसांना उत्तर दिलं तेही बघा, की फडणवीस कुठंतरी जे म्हणत होते की सामाजिक वीण आम्हाला जपायची आहे, जे सोशल फॅब्रिक आहे, आणि ते कुणीतरी ते वीण उसकटू पाहते. त्यांनी थेट नाव घेतलं नव्हतं, त्यांचा इशारा होता. पण जरांगे पाटील यांनी त्याला उत्तर दिलं की नाही, असं कोणी भांडणं लावत नाही, उलट तुम्हीच भांडणं लावत आहात. आणि आमचं आरक्षण आहे, आमचं जे आरक्षण आहे तेच आम्ही मागतोय, आम्ही दुसऱ्याचं हिसकावून घेत नाही आहोत. 32% ओबीसीचं आरक्षण आहे, 20% आम्हाला द्या आणि 12% त्यांना द्या, असं आम्ही म्हणत नाही आहोत. हे म्हणून परत एकदा त्यांनी फडणवीस यांना टार्गेट केलं. त्यामुळे कुठंतरी परत फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील असा जो सामना आहे. पण हे करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की सरकारची जी भूमिका आहे किंवा सरकारची जी स्ट्रॅटेजी आहे ती अशी दिसली की प्रत्यक्ष तोडगा तर यात काही काढायचा नाही आहे, कारण जी मागणी आहे ती यावेळेस काही कुणबी प्रमाणपत्र द्या किंवा सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढा अशी वगैरे काही मागणीच नाही आहे. मागणी थेट आरक्षणाची आहे, थेट ओबीसी आरक्षणाची आहे, जे सरकार देणार नाही, देऊ शकत नाही, हे क्लिअरच केलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी थंडा करके खाव आणि मनोज जरांगे यांना ताकद ठेवायचं आणि त्यांची परीक्षा घ्यायची. मग हळूहळू समर्थक जे असतात
त्यांच्यामध्ये पण चलबिचल सुरू होते आणि जरांगे पाटील जे आहेत ते पुन्हा काहीतरी त्यांची तब्येत वगैरे ढासळली किंवा काहीतरी काढून त्यांना दिल्यासारखं करायचं आणि हे आंदोलन गुंडाळायचं, त्यांना परत अंतरवाली सराटीला पाठवायचं, असं सरकारच्या मनात आहे की काय अशी शंका आली. कारण तशा काही वाटाघाटी, चर्चा किंवा असं काही दिसलंच नाही. मनोज जरांगेने यांनी पण क्लिअर केलं, मनोज जरांगे पाटलांनी, की चर्चा करणं वगैरे आमचं काही काम नाही आहे. त्यांनी फार महत्त्वाचं विधान केलं. ते म्हटले की मी आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणारच नाही आहे. ही माझ्यासाठी करोयामरोची लढाई आहे. त्यांनासुद्धा अंदाज आलेला आहे की गेल्या वेळी नवी मुंबईपर्यंत येऊन जे परत जावं लागलं त्याची कुठंतरी सल त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आहे. परत असं जर झालं तर हे जे सगळं आपण आंदोलन उभं केलेलं आहे त्याच्या विश्वासार्हतेवरती, मनोज जरांगे या ब्रँडवरतीच प्रश्नचिन्ह लागू शकतं. त्यांची विश्वासार्हता जी आहे ती कमी होऊ शकते. त्यामुळे ते कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी विधान केलं, आत्ता मी पाणी घेतोय पण 2 दिवसानंतर मी पाणीही घेणार नाही कदाचित. त्यामुळेच ते म्हणाले की हे सरकार एकतर मला मारून टाकेल, गोळ्या घालेल, मी मरेन, किंवा मी उपोषण करेन आणि मी मरेन, किंवा मी आरक्षण घेऊन विजयी गुलाल उधळेन. थोडक्यात मी हिरो होईन किंवा माझा राजकीय बळी होतात. मग आपण या अर्थाने म्हणतोय की माझा याच्यामध्ये राजकीय बळी जो आहे तो जाऊ शकतो. पण कुठंतरी त्यांनी एक असं मधाचं बोटी लावलेलं आहे की ही संधी आहे तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस, तुम्ही संधी घेतली तर आम्ही वर्षा जे आहे तुमचं निवासस्थान ते शेकडो ट्रक घेऊन गुलाल उधळून ते रंगवून टाकू, तिथं वेगळी फुलं आणू आणि ह्या संधीचं सोनं तुम्ही करा, म्हणजे तुम्ही हिरो होऊ शकता. पण आत्ता तरी असं दिसतंय की नाही, बहुधा एकतर हिरो होईन मी जर आरक्षण मिळालं, जी काय आस लागून ठेवलेली आहे, जे त्यांना असं वाटतंय की हो आरक्षण मी घेऊनच जाणार, किंवा मी हुतात्मा होईन पण व्हिलन मात्र तुम्हीच ठरवा. बघूयात आता. एक दिवस मिळालेला आहे. आज रात्री किंवा उद्या दिवसभरामध्ये आणखीन काही घडामोडी होतात, काही चर्चा होते का, हे आंदोलन जे आहे ते लवकरात लवकर शांततेमध्ये संपावं यासाठी सरकारकडून काही पावलं उचलली जातात का? मनोज जरांगे पुन्हा उद्या बोलणार आहेत, ते आणखीन काय त्यांच्या सगळ्या सहकार्याने आदेश देतात, हे सगळं बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद.